नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी गुरुपुष्यामृतची पूजा कशी केली हे या व्हिडिओतून आज तुम्हाला दाखवत आहे. तर मी आज श्री स्वामी समर्थ यांचं सारामृतचं पारायण आज केलं होतं आणि सकाळपासूनच घरात अगदी प्रसन्न वातावरण होतं, अगदी उत्साह होता. तर पारायण करताना खूप असा मला आनंद होतो आणि स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये पूर्ण दिवस मला माझा घालवावासा वाटतो. तर पहिल्यांदा मी स्वामी समर्थांना अभिषेक केला आणि पाण्याने आणि त्यांना उठणं लावून या दिवशी त्यांची अंघोळ केली. त्यानंतर मी माता लक्ष्मीची देखील या दिवशी आज पूजा केली होती, कारण गुरुपुष्य नक्षत्र होतं आणि ते खूप शुभ असतं. माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करावी असं सांगितलं जातं. त्यासाठी मी पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून स्वतःला हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात केली. स्वामींना देखील गंध आणि अत्तर लावून त्यांची छान अशी पूजा केली. त्यानंतर गणपती बाप्पांचं आपण स्नान घालून त्यांना देखील विराजमान करायचं आहे. स्वामी चरित्राला आपण हळदी कुंकू वाहून, तो एक स्वामी चरित्र हा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं आपण पूजनही करायचं असतं. तर या दिवशी मी लक्ष्मी कुंचनची देखील पूजा केली होती. त्यासाठी मी एका ताटामध्ये स्वास्तिक काढून त्यावरती पैशाची अशी नाणी ठेवली होती. ही खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ही मी दर पौर्णिमेला, दर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये दर शुक्रवारी करत असते. यासाठी माझ्याकडे लक्ष्मी कुंचन नाही, पण चांदीचा ग्लास आहे. त्या ग्लासावरती मी अष्टगंधनी असा बालाजीचा चित्र काढून त्यामध्ये मी लक्ष्मीच्या आवडते जे कुंचन आहेत ते घालत असते. तर यामध्ये हळदी कुंकू टाकून तुम्हाला 3 वेळा मूठ भरून अक्षदार तुम्हाला टाकायचे असतात. ही खूप प्रभावशाली अशी सेवा आहे आणि याने माता लवकर प्रसन्न होत असते. तेव्हा तुम्हाला माता लक्ष्मीचा सुक्तम पाठ बोलायचा असतो किंवा माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे, गायत्री मंत्र आहे किंवा माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा असतो. या लक्ष्मी कुंचनमध्ये माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू असतात. कमलगट्टे असतील, कवड्या असतील, वेलची असेल, अशा वस्तू यामध्ये घातल्या जातात. सुका एक नारळ असेल, पैसे, हळकुंड अशा वस्तू यामध्ये घालून हे कुंचन भरलं जातं आणि त्यावरती एक चांदीचं माता लक्ष्मीचं कॉईन ठेवलं जातं. ते नसेल तर तुमच्याकडे 1 रुपयाचं नाणं आहे, ते वरती तुम्ही ठेवलं तरी चालून जातं. पण ही माता लक्ष्मीची अगदी प्रभावशाली सेवा आहे. याने खूप मोठा फरक लोकांच्या जीवनामध्ये झालेला आहे. तर मी देखील अशी सेवा दर शुक्रवारी करते, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये करत असते. तर तुम्ही देखील अशी सेवा कधी केली नसेल तर नक्की यूट्यूबवरती सर्च करा लक्ष्मी कुंचन काय आहे. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. ऑनलाईन देखील लक्ष्मी कुंचन हे भेटत असतात. तर अशा पद्धतीने मी माता लक्ष्मीची ही पूजा केली आणि कलश स्थापना केला. माता लक्ष्मी समोरात आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे तुपाचा, कारण माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये तुपाचा दिवा हा लावला जातो, त्याशिवाय माता प्रसन्न होत नाही. तर आज आपल्याला गुरुपुष्यामृतला फुलवातींची सेवेची सुद्धा सुरुवात करायची आहे, त्यामुळे ती देखील सेवा आपल्याला करायची आहे. तर सर्व देवी देवतांना आता आपण फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. या अशा पूजा करण्यामध्ये खर्च काहीच नसतो, फक्त आपल्याकडे वेळ आणि श्रद्धा हवी. त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आपल्या घरात कोणतीही अडीअडचणी येणार नाहीत किंवा आपल्या घरामध्ये कोणतंच संकट येणार नाही. सगळं संकट आपलं स्वामी हे पार पाडत असतात. जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात ना, तेव्हा आपल्याला कशाचीही जीवनामध्ये काळजी करायची गरज राहत नाही, कारण स्वामी आपलं सगळं
या या पुढे चला काही पुढे या या पुढे तर मठामध्ये देखील दर्शन करून या दिवशी आम्ही आलेलो आहे आणि मी येताना स्वामींसाठी छान असे वस्त्र, हार आणि टोपी आणलेली आहे. तर यामध्ये स्वामींचं रूप अगदी सुंदर दिसत आहेत. स्वामी किती छान वाटत आहे ना आणि प्रसन्न वाटत आहेत. स्वामींच्या मूर्तीकडे असं वाटत आहे अगदी बघतच बसावं, एवढे छान स्वामी या वस्त्रामध्ये दिसत आहेत. तर खरंच असे वस्त्र स्वामी जेव्हा घालतात ना तेव्हा अगदी उठून त्यांचं रूप दिसत असतं. तर ही जर आजची तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल माझ्यासारखे तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण या चॅनेलवरती आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो आणि